ओम शांती। यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपड करत असतो आणि यशाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण आपापल्याप्रमाणे 100% देण्याचा प्रयत्न करत असतो। ज्याप्रमाणे एखाद्या गृहिणीची सफलता घरामध्ये सुख, शांती, संपन्नता आणण्यामध्ये असते, एखाद्या शेतकऱ्याची सफलता चांगला पीक उत्पादन करण्यामध्ये असते, एखाद्या विद्यार्थ्याची सफलता परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्यामध्ये असते, एखाद्या बिझनेसमॅनची सफलता तो बिझनेस चांगल्या प्रकारे विकसित करण्यामध्ये असते। मला आता एक गोष्ट आठवते। एक शेतकरी होता, त्याचं पाळीव प्राणींवर खूप प्रेम असायचं आणि त्याच्याकडे ऑलरेडीच गायी म्हशी होत्याच, पण त्याने विचार केला की आपण एक माकड आणि एक ससा पाळूया आणि म्हणून त्याने एक माकड आणि ससा पाळला। त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रेम दिलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांना ट्रेन केलं आणि मग त्याला काही वर्षाने विचार आला की आपण यांच्याबरोबर एक खेळ खेळूया आणि म्हणून त्याने त्याच्या शेतामध्ये खूप सारे खड्डे खोदले आणि एका खड्ड्यामध्ये एक गाजर त्यांनी लपवून ठेवलं आणि दोन्ही प्राण्यांना सांगितलं की ते गाजर तुम्ही मला शोधून आणून द्या। तर माकडाने एवढे सगळे खड्डे पाहिले आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, इतके सारे खड्डे, कधी मी त्याच्यामधला गाजर शोधणार, आणि त्याने कंटाळा केला आणि तो एकाच खड्ड्यावर बसून राहिला। पण त्यामध्ये असलेला त्याचा पाळीव प्राणी जो दुसरा होता तो म्हणजे ससा, तो स्वतःविषयी जास्त त्याच्यामध्ये आत्मविश्वास होता आणि त्यामुळे त्याने पटपट पटपट सगळे खड्डे उकरायला सुरुवात केली। असं करत करत त्याने सगळे खड्डे खोदले, पण त्याला काही गाजर भेटलं नाही आणि शेवटी तो माकड ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आला, जो माकड त्या खड्ड्यावर बसलेला होता आणि त्याने माकडाला बाजूला व्हायला लावलं आणि जेव्हा माकड बाजूला झाला आणि त्याने तो खड्डा उकरला, त्याला त्याच्यामध्ये गाजर सापडलं। इतका त्याला आनंद झाला आणि तो पळत पळत आपल्या माकडाकडे ते गाजर घेऊन गेला आणि जेव्हा सशाकडे माकडाने पाहिलं, त्याला विचार आला की अरे आपण बसलेला खड्डा जर उकरला असता तर आपल्याला पहिल्यांदाच गाजर मिळालं असतं आणि आपण जर आपल्या मालकाकडे गेलो असतो तर आपल्याला पहिली शाबासकी मिळाली असते। अर्थात या गोष्टीतून आपण काय शिकवण घेतली पाहिजे की सर्वप्रथम जेव्हा कोणतंही कार्य आपण सुरू करतो त्या कार्याविषयी आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे। ज्याप्रमाणे म्हटलं जातं, सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट दे डू थिंग्स डिफरंटली। अर्थात ते कार्य सेमच करत असतात, पण ते कार्य करण्याप्रती त्यांचा असलेला सकारात्मक दृष्टिकोनच त्यांना सफलतेच्या जवळ घेऊन जातो। जर माकडाने आधीच सकारात्मकता ठेवली असती तर त्याला पहिला खड्डा खोदत असतानाच त्याला गाजर मिळालं असतं, पण त्यांनी नकारात्मकतेने सुरुवात केली आणि त्या ठिकाणीच त्याचं कार्य जे आहे ते संपुष्टात आलं। पण याउलट जो ससा होता तो प्रत्येक खड्डा खोदत 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 राहिला, अर्थात तो प्रयत्न करत राहिला, शेवटच्या खड्ड्यापर्यंत तो प्रयत्न करत राहिला आणि मग त्याला शेवटच्या खड्ड्यामध्ये गाजर सापडलं। त्याने मध्येच ते कार्य सोडून दिलं नाही। याचा अर्थ काय? आपण कोणतंही कार्य करताना प्रयत्नशील राहिलं पाहिजे। मराठीमध्ये आपण म्हणतो ना, प्रयत्नही वाळूचे कण रगडिता तेलही गळे। अर्थात प्रयत्न केल्यानंतर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते। प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, अर्थात प्रयत्न केला आपण परमेश्वरालाही प्राप्त करू शकतो। तर कार्यामध्ये सफलता प्राप्त करणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्यामध्ये धैर्यता धारण केली पाहिजे। ते कार्य करत असताना आपल्याला सफलता लगेचही मिळू शकेल, 2 दिवसांनी मिळू शकेल, 5 वर्षांनी मिळू शकेल, परंतु कार्य करत राहणे आपल्या हातामध्ये आहे आणि कार्य करत 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 आपण जेव्हा त्यामध्ये एक्सपर्टीज धारण करतो, त्याचे अभ्यासी बनतो, तेव्हा कार्यामधली एक माहिरता आपल्यामध्ये धारण होते। पण कधी कधी आपलं असं वाटतं की प्रयत्न आपले कमी पडत आहेत किंवा आपल्याला त्या कार्याबद्दल खूप काळ केल्यानंतर आपला पेशन्स जो आहे तो संपतो। तर अशा वेळेस आपण श्रेष्ठ विचारांची निर्मिती केली पाहिजे की हे कार्य मी अनेक वेळा केलेलं आहे आणि मी हे करू शकतो, मी नाही करू शकणार तर दुसरं कोण करू शकणार। आणि जेव्हा आपण त्या कार्याप्रती ती पॉझिटिव्हिटी, ते शुद्ध संकल्प त्या कार्याप्रती घेतो की हे कार्य सफलतेने पूर्ण करणं ही माझी सर्वस्वी जबाबदारी आहे, मी माझे 100% यामध्ये देणार आहे आणि या कार्यामध्ये मला सफलता ही मिळणारच आहे, या श्रेष्ठ संकल्पाच्या आधारे, या श्रेष्ठ स्वमनाच्या आधारे जेव्हा आपण त्या कार्याप्रती सकारात्मक राहतो, आपल्याला सफलता ही निश्चित मिळते। आणि म्हणून प्रत्येक कार्य करण्यापूर्वी आपण सफलतेसाठी एक श्रेष्ठ संकल्प आपण मनामध्ये घेतला पाहिजे की सफलता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहेच आहे। ज्याप्रमाणे हरिवंश राणी बच्चन यांची कविता आहे ना, एक नन्ही सी चींटी जब दाना लेकर चढ़ती है 100 बार फिसलती है, लेकिन उसकी कोशिश नाकाम नहीं जाती। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। ओम शांति।